महाराष्ट्र मीडिया लाईव्ह. स्त्री अस्मितेची गुढी परिवर्तनाची दिमागदार चळवळ पेणमध्ये उभी. स्त्री अस्मिता आणि सन्मान यांचा जागर आज पेण शहरात एका भव्य आणि प्रेरणादायी रॅलीच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला. अंकुर ट्रस्ट व महिला अत्याचार विरोधी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमानं सामाजिक परिवर्तनाच्या दिशेनं एक ठोस पाऊल टाकलंय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून सुरू झालेली ही रॅली महात्मा गांधी वाचनालयापर्यंत विविध रंगांनी नटलेली होती. पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य आणि भुगा घालत महिलांनी आपली सांस्कृतिक ओळख जपत स्त्री शक्तीचा जागर केला. या रॅलीचं नेतृत्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील यांनी केले. विशेष म्हणजे या यात्रेत सर्व जाती, धर्म आणि विविध सामाजिक स्तरातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. एकल महिला, मतिमंद आणि अनाथ मुलींनाही सन्मानानं सहभागी करून घेण्यात आले, ज्यामुळे ही रॅली केवळ एक कार्यक्रम न राहता समावेशकतेचा आणि समानतेचा संदेश देणारी चळवळ ठरली. आई डे केअर, चाइल्ड हेवन, अंकुर ट्रस्ट तसेच बाल संस्कार वर्ग, समर कॅम्पमधील मुलेही सहभागी झाली होती. तसेच शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील मुलींचाही सहभाग उल्लेखनीय ठरला. यावेळेस बाल संस्कार, समर कॅम्प, चाइल्ड हेवन आणि अंकुर ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचं स्वागत स्वच्छतेवर आधारित नाटिका सादर करून तसेच सामाजिक एकोप्याचा संदेश देणारे नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. रॅलीची सांगता महात्मा गांधी वाचनालयात करण्यात आली. यावेळी आपल्या प्रास्ताविकात डॉक्टर वैशाली पाटील यांनी मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत वंचित आणि दुर्लक्षित घटकांमध्ये एकजूट निर्माण होणे तसेच सर्व धर्मांमध्ये एकोपा आणि समरसता प्रस्थापित होणं ही परिवर्तनवादी चळवळीची गरज असल्याचं प्रतिपादन केले. याप्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी समस्त भगिनींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वाती मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन शैला धामनकर यांनी केले. या उपक्रमानं पेणकरांचे लक्ष वेधून घेत स्त्री अस्मितेची गुढी उभारण्याचा आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा संदेश प्रभावीपणे दिला. पेण प्रतिनिधी किरण बांधनकर. सर्वांना नमस्कार. मराठी नूतन वर्षाच्या तशाच गुढीपाडव्याच्या मी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, आदिवासी विभाग यांच्याकडून सर्वांना म्हणजे ज्या स्त्री अस्मितेची गुढी म्हणतो तशा आमच्या अंकुर ट्रस्टच्या माझ्या वैशालीताई, स्वाती मोहिते मॅडम आणि इतर सगळ्या माझ्या सहकारी मैत्रिणींना हा जो अस्मितेच्या गुढीचा लढा आहे हा मला वाटतं 15 वर्षापासून चालू आहे. यामध्ये समाजातील सर्व ज्या काही अनाथ आहेत, पीडित आहेत, गतिमंद आहेत, आमच्या आदिवासी महिला आहेत, वंचित महिला आहेत, परित्यक्त्या आहेत, तर सर्व दुर्बल घटकातल्या महिलांना एकत्र करून त्यांच्या सन्मानाने हा दिवस साजरा केला जातो. या सन्मानाच्या दिवशी एक प्रेरणादायी वाक्य नेहमीच ताईंच्या तोंडून ऐकतो किंवा ह्या सर्वांच्या तोंडून ऐकतो की लढा आणि आपल्यासाठी अस्तित्व निर्माण करा तरच तुमचं अस्तित्व मान्य केलं जाणार आहे. आणि हा वर्षानुवर्ष दिला जाणारा लढा आहे. आणि मला वाटतंय समाजानं सुद्धा हे मान्य केलंय की दोन्ही संसाराची चाकं किंवा समाजातील दोन्ही चाकं जर बरोबर राहिली तर मग समाजाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सगळाच शैक्षणिक विकास होऊ शकतो. आणि त्यामुळे अंकुर ट्रस्ट आणि जो काही आमचा महिला अत्याचार विरोधी मंच आहे या सर्व मंचांना आज मराठी गुढीपाडव्याच्या आणि ह्या कार्यक्रमास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आई डे केअर संस्था संचलित विशेष मुलांसाठी, दिव्यांग मुलांसाठी जे संस्था आम्ही कार्यरत आहे 2010 पासून. त्या संस्थेमध्ये 70 विद्यार्थी आहेत आणि 36 मुलं आम्ही स्वतःच्या पायावर आजपर्यंत उभी केली आहेत. 18 मुलं मानधन घेत आहेत आणि त्यांनीच आज या गुढीपाडव्याच्या ज्या सिंबॉलिक गुढ्या, तुम्ही प्रतिकात्मक गुढ्या ज्या बघितल्या आहेत त्या विशेष मुलांनी स्वयं वर्गात शिवलेल्या आहेत. आणि आजच्या ह्या गुढीचं जी पूजा म्हणजे डिझाईन जे केलेलं आहे ते आई डे केअरच्या संस्थेनी आणि अत्याचार विरोधी मंचाच्या महिलांनी केलेली आहे. आणि आज दरवर्षी या आमची संस्था या रॅलीमध्ये सहभागी होते, गुढीपूजनामध्ये सहभागी होते आणि या मुलांना आम्ही समाजाच्या प्रवाहात एकत्र आणण्याचं काम करतो. धन्यवाद. दुसरं ट्रेडिशनल गेम्स घेतले जातात. अशा वेगवेगळ्या खूप उपक्रम घेतो. स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिला अत्याचार विरोधी मंचाबरोबर आम्ही इथं एक स्ट्रीट प्ले करायला आलोय. एक राम त्याच्या माणसांबरोबर इथे आपल्याला त्याची
स्वच्छतेची एक मोहीम काढली, ज्याच्यात ते आपल्याला कसं स्वच्छता ठेवावी, आपला पेंट सुंदर शेड करावा, असा त्यांचा हा उपक्रम आहे. थँक्यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.